तर काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 6 फुटीर खासदारांसोबत बैठक झाली। या बैठकीनंतरचा फोटो आता समोर आलेला आहे। या फोटोमध्ये श्रीकांत शिंदे आणि ॲडव्होकेट निलेश देशमुख देखील पाहायला मिळतात। काल अमित शहांची एकनाथ शिंदेंनी भेट घेतली होती। यामध्ये 6 खासदार देखील उपस्थित होते। त्यासोबत श्रीकांत शिंदे आणि ॲडव्होकेट निलेश देशमुख हे देखील पाहायला मिळतात। तर बीडच्या केजमध्ये दारूबंदीसाठी महिलांच्या ग्रामपंचायतीवर मोर्चा। महिलांच्या मोर्चानंतर दारूबंदीसाठी ग्रामपंचायतीचं पोलिसांना निवेदन, तात्काळ कारवाई करण्याची महिलांची मागणी। प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित। बुलढाण्याच्या जळगाव जामोद पंचायत समितीतील लाचखोर अधिकारी अटकेत। संदीप मोरेला शेतकऱ्यांकडून 25,000ची लाच घेताना अटक। अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई। विशेष म्हणजे लाचखोर संदीप मोरेला समाजभूषण पुरस्कारही मिळाला होता। मीरा रोडमधील वैकुंठधाम स्मशानभूमी दुर्घटना। अंत्यसंस्कार सुरू असताना स्मशानभूमीच्या चिमणीचा काही भाग कोसळला। या घटनेमुळे स्मशानभूमीच्या देखभाल आणि सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। मनसेच्या संदीप राणेंनी तीव्र नाराजी देखील व्यक्त केली। निवडून आलात ना तुम्ही, मतं घेताना मोठे मोठे लॉलीपॉप दिले ना त्यांना, आता काय? आता कुठे गेला? आता त्यांना सांगते तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचा नंबर द्या, ह्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। मी नरेंद्र मेहता साहेबांना सांगतो, यांच्यावर कारवाई करा। ही तुमची नावं खराब करतायत। तुम्ही यांना निवडून आणलात ना मोठे मोठे दावे करून, यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, आमची मागणी आहे, लक्षात घ्या। आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो, आता तुम्हाला ठोकायची वेळ आली, लक्षात घ्या। तुम्ही लोकांची कामं करत नाही, तुम्हाला तर ठोकायची वेळ आली, लक्षात घ्या। आयुक्त साहेबांना कळकळीची विनंती, याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे। तुम्हाला